तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 22वा दिवस आहे. आज मी इथं बडीशेपचं पाणी बनवलेलं आहे. बडीशेप तुम्ही रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आणि सकाळी ते पाणी गरम करून पिऊ शकता. तर हे बघा, बडीशेपचं पाणी तयार आहे. तर हे सेहतसाठी भरपूर फायदेशीर ठरतं. याच्यापासून वजनसुद्धा कमी होतं, पाचनक्रिया सुधारते. तर वेगवेगळ्या प्रकारचं पाणी तुम्ही सकाळी सकाळी पिऊ शकताय. आणि इथं मी डिटॉक्स वॉटरसुद्धा बनवून ठेवलं आहे. तर डिटॉक्स वॉटर वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवता येतं. तर ते सुद्धा मी पूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही पुदिना, कढीपत्ता किंवा गाजर असं काही काही वापरून डिटॉक्स वॉटर बनवू शकता. तर इथं मी ओला नारळ कट करून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ टाकलेला आहे. तर याची पेस्ट बनवली. याच्यापासून आपल्याला दूध काढायचं आहे आणि त्या दुधापासून आपण आज पौष्टिक असा शेक बनवणार आहे. चविष्ट आहे आणि याचे फायदे भरपूर आहेत. 8 दिवसातून एकदा तरी आपण असं हे पिऊ शकतो. हा शेक भरपूर असं आपल्याला फायदा देऊन जाणारा आहे. तर इथं बघा, मी इथं खजूर 2 घेतलेत, बदाम 5, काजू 5 काळे मनुके, 5 पिवळे मनुके आणि एक मी इथं घेतले अक्रोडचा पीस आणि एक घेतला अंजीरचा. तर एवढंच फक्त घेतलेलं आहे. तर हे सगळं आपण त्या नारळाच्या दुधामध्ये टाकायचं आणि हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्यायचं. याची पेस्ट बनवून घ्यायची आणि हाच शेक आपण प्यायचा आहे. तर आपण साखर पूर्णपणे बंद केली आहे, म्हणून गोड पाहिजे असेल तर इथं खजूर तुम्ही ॲड करू शकताय. तर हे बघा, हा शेक तयार आहे. एकदम मस्त चव आहे फ्रेंड्स, एकदा नक्की करून बघा. आणि हा जर शेक तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळेस पिला तर तुम्हाला दुपारपर्यंत भूकसुद्धा लागणार नाही. एकदम पोट भरल्यासारखं वाटतं. आणि आज सकाळचा नाश्ता आमचा असाच होता. तर आत्तापर्यंत मी पूर्ण 22 दिवसात, आम्ही 21 दिवसात काय काय खाल्लं ते सगळं काही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि मलासुद्धा विश्वास बसला नाही, एवढे जबरदस्त रिझल्ट आलेत. पण 30 दिवसानंतर मी तुम्हाला सगळं काही डिटेल सांगणार आहे. 30 दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो बघायला विसरू नका. तर आता मी मेथी नीट करून घेतले आणि आज मेथीची भाजी बनवते. आलं, लसूण, छोटे कांदे, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळं काही इथं कट करून घेतले. तर पहिल्यांदा कढईमध्ये आपण इथं 1 चमचा धने टाकायचे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि हे सगळे आपण असंच भाजून घ्यायचं आहे. तर इथे खडा मसाला टाकला आहे मी. 2 लवंगा, 2 मिरं आणि स्टार फूल वगैरे असं सगळं थोडं थोडं टाकलेलं आहे. 2-2 बघू शकता तुम्ही. हे सगळं आपण भाजून घ्यायचं. व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हे कुटून घ्यायचं आहे. एकदम मस्त चव आहे या भाजीची. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि याच्यामध्ये मी खसखससुद्धा टाकते. तर 1 छोटा चमचा मी खसखस टाकले. व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि बिना तेलाची मेथीची भाजी आज आपण बनवतो आहे. हे बघा, मी असं हे खलबत्त्यामध्ये कुटून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये घेतलं तरीही चालतं आहे. ज्यावेळेस आपण खलबत्त्यामध्ये असं हे कुटून घेतो त्यावेळेस त्याची एक वेगळी चव येते, म्हणून खलबत्त्यामध्ये कुटण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील. म्हणजे माहिती देणारे व्हिडिओज मी नेहमी अपलोड करत असते. आता फक्त 30 दिवसासाठी आम्ही साखर आणि तेल सोडलं आहे, म्हणून हे व्हिडिओ मी अपलोड करते. तर आता कढईमध्ये बघा, बेसनचं पीठ 2 चमचे मी घेतलेलं आहे. तर ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे पीठ व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे पीठ भाजून घेतो त्यावेळेस मस्त खमंग असा वास येतो आहे. म्हणजे समजून जावा हे भाजलं केलं. याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि इथं आपण लाल तिखट टाकायचं, हिंग पावडर टाकायची. जर तुम्हाला कांदा लसूण मसाला टाकायचा असेल तर तो टाकू शकता. अजून ॲडिशनल मसाले जर तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकताय. तर हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर आपण हे काढून घेणार आहे एका बाउलमध्ये. तर हे बघा, ह्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आणि त्याच कढईमध्ये जो कांदा आपण कट करून ठेवलेला होता तो टाकायचा आणि तोही चांगला भाजून घ्यायचा. याच्याबरोबर 2 मी लाल मिरच्यासुद्धा टाकलेत. तर हे सगळं बिना तेलाचं आपण बनवतो आहे, त्यामुळे बनवताना पण मजा वाटते मस्त. आणि रोजची रेसिपी कशी लागणार आहे ते एक बघण्याचा वेगळाच प्रयत्न सुरू असतो. म्हणजे प्रत्येक रेसिपीची चव वेगवेगळी असते. तर याच्यामध्ये टोमॅटो टाकलं, मीठ टाकायचं आणि हे चांगलं शिजू द्यायचं. थोडं कांदा भाजल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकले. तर आता तुम्ही बघू शकताय की हे शिजलेलं आहे. झाकून ठेवायचं म्हणजे लगेचच शिजतं. आणि याची पूर्ण पेस्ट बनवून घ्यायची. तर अशी ही मी याची पेस्ट बनवून घेते. तर आत्तापर्यंत मी जेवढ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची सगळ्यांची चव अप्रतिम आहे. तुम्ही त्या जर रेसिपी बनवल्या तर तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की
बिना तेलाच्या रेसिपी आपण बनवून खातो आहे. एवढ्या चविष्ट स्वादिष्ट त्या रेसिपी आहेत. जो मसाला आपण कुटून ठेवलेला होता खलबत्त्यामध्ये तोही याच्यामध्ये टाकला आणि थोडा वेळ झाकून ठेवलं. बेसन वगैरे आपण भाजून घेतलेले त्याची पेस्ट बनवून घ्यायची, कारण डायरेक्ट आपण टाकलं की त्याच्या गाठी होतात, म्हणून असं हे पातळ असं पेस्ट बनवून त्याची घेतलेली आहे. आणि आत्ता बघा जो मसाला आपण शिजायला ठेवलेला आहे तो व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकायची. तर तुम्ही याच्या अगोदर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवली असेल, बट या पद्धतीने एकदा बनवून बघा. जर कुणाला तेल खायची इच्छा असेल आणि बिना तेलाचं ते खाऊ शकत नाहीत, तर ही भाजी तेल ओतून अशीच बनवली तरीसुद्धा चांगली लागेल. आणि याच्यामध्ये बघा मी तमालपत्र 2 टाकलेत आणि पाणी टाकून हा मसाला शिजू देते. कोथिंबीर टाकायची, तर याच्यामध्ये थोडी जास्त मी कोथिंबीर टाकली आहे, कारण आमच्यात सगळ्यांना कोथिंबीर जास्त आवडते. तर आता लास्ट आपण याच्यामध्ये मेथीची भाजी टाकायची. मेथीची भाजी टाकली की थोडीशी शिजू द्यायची. 5 मिनटात ही भाजी तयार होईल. अप्रतिम चव आहे, पण थोडीशी कडवट ही भाजी लागतेच, कारण मेथीची भाजी आहे म्हणल्यावर कडूपणा याच्यामध्ये असतोच, त्यामुळे थोडीशी कडवट ही भाजी लागते. आणि ज्यांना कुणाला असं कडवट खायला आवडत नाही त्यांना आवडणार नाही ह्या भाजीची टेस्ट. पण जी लोक मेथीची भाजी खात आलेत किंवा मेथीची भाजी त्यांना स्पेशली आवडते त्यांना ही भाजी नक्की आवडेल. तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही भाजी शिजली का नाही बघूया. चवीनुसार मीठ आहे का नाही लास्ट तुम्ही चेक करून बघू शकताय. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ही शिजायला ठेवायची. तर आता तुम्ही बघू शकताय मस्त आपली चमचमीत अशी बिना तेलाची पौष्टिक मेथीची भाजी बनून तयार आहे. मेथीची ग्रेव्ही अशी बनवली आहे, तर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. भाकरीबरोबर भारी टेस्ट आहे याची. तर आता भाजी तयार आहे. मी इथं मटक्या भाजून घेते. तर मोड आलेल्या मटक्या आम्ही काय करतो, रोज मोड आलेल्या मटक्या किंवा मोड आलेले मूग खाण्याचा जास्त प्रयत्न करतो आहे. आणि आत्ता ह्या 21 दिवसात आम्ही एकदम पौष्टिक आहार घेतला आहे, त्यामुळे वेट आमचं झपाट्याने कमी झालं आणि मस्त एनर्जेटिक पण वाटते. कारण चहा सोडल्यानंतर लोकांना सहन होत नाही किंवा लो फील होतं, पण आम्हाला कसं की आम्ही चहा पित नाही पहिल्यापासून, कधीतरी चहा बनवतो. आमच्या घरी कुणाला सवय नाही रोज चहा प्यायची, त्यामुळे तो प्रॉब्लेम काय आम्हाला आलेला नाही. तर इथं मटक्या पण बिना तेलाच्या मस्त भाजून घेतले. त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट टाकले. पिंक सॉल्ट टाकलं की वेगळी चव येते. आणि तुम्ही याचा वापर नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता. जर तुम्हाला शेक वगैरे ज्यूस प्यायला आवडत नसेल तर असं नाश्तासुद्धा तुम्ही ह्याचा बनवू शकता. तर आता आम्ही काय करतो रोज की जेवतानाच याच्या जेवणाबरोबर हे एक वाटीभर घेतो. दही पण घेतो, कधी सलाड घेतो, वेगवेगळं आहे. तुम्ही बघू शकता, पहिले व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. आणि आता मी गरम गरम भाकरी बनवते. तर दुपारी घरी आल्यानंतरच मी भाकरी बनवते, सकाळी वगैरे मी बनवून ठेवत नाही. बाकी सगळं मी सकाळी बनवते. सलाड आणि भाकरी फक्त दुपारी आल्यानंतर बनवते. तर आता अशी आहे आमची दुपारची थाली. तर इथं मी थोडासा भात घेतला आहे, मटकी, मेथीची भाजी आणि काकडी, गाजर वगैरे हे घेतलेलं आहे. दही घेतलं आहे आणि पौष्टिक अशी दुपारची थाली बनून तयार आहे. आणि लक्षात ठेवा की बिना तेलाचा आहार आपल्याला कायमस्वरूपी खायचा नाही. फक्त 1 महिन्यासाठी तुम्ही ट्राय करू शकताय. दुपारचं जेवण आम्ही लेट केलेलं 3 वाजता, त्यामुळे रात्री आम्ही फक्त ज्यूस पिलो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.